अजून आले नाहीत का नमो शेतकरीचे पैसे? कधी येणार ते हप्ते? जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे। कर्जमाफीच्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत। शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल दररोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। शेतकऱ्यांनाही 5 कागद जमा करा अन्यथा लाभ मिळणार नाही किंवा अजून कुठली तरी गोष्ट करायला सांगितली जाते। मग यातलं नेमकं खरं आहे तरी काय? सरकारच्या नेमकं काय सूचना आहेत याबाबतचं सत्य माहिती पुढील 1 मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली। मात्र शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की कागदी गोंधळामध्ये पुन्हा ही कर्जमाफी अडकवली जाणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून देखील भीती आणि संभ्रम आहे। शेतकरी हा नेहमीच आशावादी राहिलेला आहे आणि अशातच येत्या जून पर्यंत सरकारकडून कर्जमाफी मिळणार ही आशा शेतकऱ्यांना आहे। अशातच चालू आणि थकीत शेतकऱ्यांना याचा लाभ नेमका कसा मिळणार याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर कर्जमाफीच्या प्रक्रियेने पुन्हा एकदा वेग घेतलाय आणि याच संदर्भात सरकारी स्तरावर सुद्धा कर्जमाफीबाबतची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांमध्ये जसा गोंधळ केला जातोय तसा कर्जमाफी संदर्भात संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। यापूर्वी राज्य सरकारकडून जिल्हा बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना कर्जमाफी संदर्भात अधिकृत आकडेवारी गोळा करण्याबाबत आदेश व निर्देश दिले होते। यामध्ये प्रामुख्याने चालू आणि थकीत शेतकरी असे 2 वर्ग शेतकऱ्यांचे असून जे शेतकरी आपल्या कर्जाचा नियमित भरता करतात त्याला चालू कर्जदार असं म्हटलं जातं। मात्र थकीत शेतकऱ्यांची वर्गवारी ठरवत असताना बँकेकडून जो काही डाटा सरकारला पुरवला जातोय त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांमध्ये किती दिवसापासून थकीत आहेत की बऱ्याच बँकांनी शेतकऱ्यांची खाती NPA आणि राईट ऑफ सुद्धा केलेली आहेत। अशा स्थितीमध्ये नेमक्या किती वर्षापर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांना याचा नेमका लाभ दिला जाणार की थकीत या शब्दाचा नेमका अर्थ कसा लावला जाणार? चालू कर्जदारासाठी नेमकी काय तरतूद केली जाणार याबाबत सरकारने कुठलीही स्पष्टता दिलेली नाही। मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही ही गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागेल व दिवंगत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा यापूर्वी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेगळी तरतूद करावी लागेल। एकंदरीतच बँकांना दिलेले पत्र आणि आदेश सरकार सहकार खातं व राज्य सहकारी बँका यांच्याकडून संकलित केला जाणारा कर्जाचा डाटा यावरून सरकार कर्जमाफी देणार हे नक्की झाले। तरी देखील नेहमीप्रमाणे किंवा लाडक्या बहिणीप्रमाणे सरकार कागदी निकषांमध्ये अडकवून पुन्हा शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करू शकतो। तर सरकारकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलं की ज्यांच्याकडे फार्मर ID नसेल त्यांना कर्जमाफी किंवा कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर ID काढला नसेल त्यांनी आपला फार्मर ID काढून घ्यावा। बाकी शेतकऱ्यांना ज्या दिवशी प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ त्यांच्या खात्याला जमा होईल त्याच दिवशी शेतकऱ्यांची खरी कर्जमाफी झाली असं म्हणता येईल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सरकार कर्जमाफी देईल की नाही देणार याबद्दलचं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।